अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, गरुड पुराणानुसार श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान यांचे महत्त्व काय आहे ते आज आपण समजून घेणार आहोत. गरुड पुराण हे भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन गरुड यांच्यातील संवादावर आधारित धर्मग्रंथ आहे. या ग्रंथात मृत्यू, आत्मा, परलोक, पितृऋण, श्राद्ध आणि तर्पण याची सविस्तर माहिती दिली आहे. गरुड पुराणानुसार मृत व्यक्तीच्या आत्म्याची यात्रा, पितरांचे अस्तित्व आणि त्यांना मिळणारे पुण्य याचे अतिशय तपशीलवार वर्णन आढळते. श्राद्ध म्हणजे श्रद्धा हा शब्द श्रद्धेने केलेली कृती असा अर्थ सांगतो. श्राद्ध म्हणजे आपल्या गेलेल्या पूर्वजांना अन्न, जल व तीळ अर्पण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता आणि त्यांच्या शांतीसाठी प्रार्थना करणे. गरुड पुराण सांगते की मृत्यूनंतर आत्मा एका विशेष मार्गाने प्रवास करतो. या काळात श्राद्धातून केलेले अन्न, जलदान आत्म्यापर्यंत पोहोचते आणि त्याला आधार मिळतो. पितृदोष कमी होतो. पितरांच्या असंतोषामुळे पितृदोष निर्माण होतो. श्राद्ध तर्पण केल्याने पितृ प्रसन्न होतात आणि दैवी कृपा मिळते. या ग्रंथात सांगितले आहे की पितरांचे आशीर्वाद मिळाल्याशिवाय कुठलेही घर सुखी होत नाही. श्राद्धामुळे घरातील अडथळे, कलह आणि आर्थिक समस्या कमी होते. पूर्वजांच्या स्मरणाने आणि त्यांच्या नावाने केलेले दान अत्यंत पुण्यदायी मानले जातात. श्राद्ध म्हणजे आपल्या मुळांचा सन्मान करणे. गरुड पुराणानुसार जे आपल्या पूर्वजांना विसरतात त्यांचे जीवन अपूर्ण राहते. तर्पण करणे म्हणजे तृप्त करणे. पूर्वजांना जल, तीळ आणि मंत्र यांच्या माध्यमातून तृप्ती देण्याची प्रक्रिया म्हणजे तर्पण. गरुड पुराणानुसार तर्पणाचे महत्त्व म्हणजे जल अर्पण केल्याने पितृ तृप्त होतात. तर्पणातील जल अर्पण करायचं म्हणजे पितरांच्या आत्म्याला बळ देणं. तीळ हे पवित्र मानले जातात. मंत्रात म्हटले आहे, तिळांनी केलेले तर्पण पितरांना थेट पोचते. गरुड पुराणानुसार पिंडदान आणि तर्पणामुळे आत्म्याला पुढील लोकात प्रवेश करणे सोपे होते. तर्पण हे पितृसंतोषाचा मुख्य मार्ग मानला जातो आणि त्यामुळे पितृदोष कमी होतो आणि घरात शांतता राहते. त्यामुळे पितृपक्षात अमावस्येला, मृत्यूच्या वार्षिक तिथीला श्राद्ध करावे. मित्रांनो, गरुड पुराण सांगते की पितरांना दिलेली सेवा कधीच वाया जात नाही. त्यांचे आशीर्वाद आपल्या जीवनाला दिशा देतात. मानव मृत्यूनंतर यममार्ग धरतो. या मार्गातील 16 ठिकाणी आत्म्याला अडचणी येतात. श्राद्ध, पिंडदानातून मिळणारे आध्यात्मिक अन्न आणि जल त्याला हा प्रवास पार करण्यास मदत करते. गरुड पुराण सांगते की प्रत्येक मनुष्यावर 3 ऋण असतात: देवऋण, पितृऋण आणि ऋषीऋण. श्राद्ध केल्याने पितृऋण फेडले जाते आणि पूर्वज समाधानाने आशीर्वाद देतात. मित्रांनो, श्राद्ध आणि तर्पण म्हणजे फक्त परंपरा नाही, तर आपल्या पूर्वजांचा सन्मान करण्याचा महान संस्कार आहे. आणि म्हणूनच हे कर्म मनापासून केले तरच त्याला खरा अर्थ प्राप्त होतो. श्राद्धामध्ये महत्त्व फक्त तूप, भात, तीळ, पाणी यालाच नाही, तर त्यातल्या भावनेला आहे. पितरांपर्यंत पोहोचणारी गोष्ट म्हणजे आपला आदर, कृतज्ञता आणि त्यांचं मनापासून केलेलं स्मरण. आणि म्हणूनच हे कर्म प्रेमाने केल्यास त्यांना खऱ्या अर्थाने तृप्ती मिळते. धार्मिक ग्रंथ सांगतात की भावनेने केलेले अर्पण थेट पितृलोकात पोहोचतो. मन नसताना केलेले कर्म केवळ औपचारिकता राहते. जेव्हा आपण शांत मनाने, प्रेमाने, कृतज्ञतेने श्राद्ध करतो तेव्हा त्याचे फळ अनेक पटीने वाढते. पूर्वजांचे ऋण फेडण्याचा हा सर्वोच्च उत्तम मार्ग आहे. मित्रांनो, आपल्या जीवनात जी आपल्याला जीव लावतात, संस्कार देतात, परंपरा देतात, त्या पूर्वजांचे ऋण फेडणे
अत्यावश्यक असते. श्राद्ध मनापासून केले की पितृऋण सहज फेडता येतं. श्राद्ध घालत असताना शांत मनाने घाला. पितरांचे स्मरण भावनेने करा. साधेपणाने, स्वच्छतेने विधी करा. पिंडदान आणि तर्पण प्रेमाने करा. ब्राह्मण आणि गरजू व्यक्तीला अन्नदान करा. क्रोध, ताण आणि घाई टाळा. आणि पितरांना धन्यवाद मनापासून बोला. डोळ्यामध्ये अश्रू न आणता या संपूर्ण विधी तुम्हाला पार करायचे आहे. कारण श्रद्धा असेल तरच श्राद्ध पूर्ण होऊ शकतं. आणि म्हणूनच श्राद्धात भावनाच सर्वात मोठी पूजा आहे.